मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. आज आपण एका अशा महान मराठा किल्लेदाराची गाथा ऐकणार आहोत, ज्याच्या शौर्याने स्वराज्याची गाथा अजूनच समृद्ध केली. रामजी पांगिरा एक अत्यंत तेजस्वी, धैर्यवान आणि झुंजार मराठा सरदार, ज्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या लढायांनी इतिहासाला नवा आयाम दिला. स्वराज्य मंदिराचे खांब या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण रामजी पांगिरांच्या अद्वितीय पराक्रमाची नोंद पाहणार आहोत. 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफझल खानाशी प्रतापगडावर घडलेला एक ऐतिहासिक प्रसंग आणि कण्हेर गडावरील अभूतपूर्व लढाईत त्याचा विजय, एक अशी गाथा जी प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात दडलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया रामजी पांगिरांच्या शौर्याची कथा, जेव्हा त्यांनी 700 मावळ्यांसह 12,000 दिलेर खानाच्या सैन्याचा धुव्वा उडवला. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया रामजी पांगिरा यांची अद्वितीय पराक्रमाची एक कथा. तर रामजी पांगिरा स्वराज्याची इमारत बांधण्यासाठी जे अनेक चिरे खर्ची पडले, त्यातील एक अत्यंत तेजस्वी, धैर्यवान, अजिंक्य नाव म्हणजे रामजी पांगिरा. परंतु दुर्दैवाने हा चिरा कोणत्या खाणीतून मिळाला होता हे आजही आपल्याला इतिहासकारांना माहिती नाही. भारतीय ज्योतिषी, इतिहासकार, शाहीर, कथाकार सुमारे 10,000 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तींच्या जन्म मृत्यूच्या अचूक नोंदी, मायबापांसह नातेवाईकांची नावे गावे अचूक असल्याचे सांगतात. परंतु तसे लेखी रेकॉर्डही पुढे करतात. जनसामान्यांच्या भावना चेतवल्या जातात, पण बिचाऱ्यांना 10,000 वर्षापूर्वी भाषा, लिपी, पेन, शाई, कागद, बोरू असे काहीच नव्हते. हा इतिहासही माहिती नसतो आणि शिवप्रेमाचे भरते न अडवू शकणारे शिवप्रेमी इतिहासात रमत गमत मरत आहेत. त्यामुळे मावळ्यांच्या लाल रक्ताने निर्माण झालेली स्वराज्याची इमारत, मावळ्यांचे लाल रक्त मातीत विरून गेले. पण विकृत इतिहासकारांच्या काळ्याशाहीने केलेला इतिहास द्रोह केवळ जिवंतच नसून जगभर थैमान घालतो आहे. हा काळाकुट्ट अंधकार कमी करण्यात या खांबांचा परिचय उपयोगी पडेल असे आपण मानतो. रामजी पांगिरा महाराजांच्या अफझल खान भेट प्रसंगी 10 नोव्हेंबर 1659 रोजी किल्ले प्रतापगडावर आपल्या तुकडीसह हजरच होते. त्यांनी प्रतापगडावर शिवपराक्रम केल्याचा इतिहास साक्षी आहे. पुढे महाराजांनी त्यांच्यावर अनेक मोठ्या मोठ्या मोहिमांची जबाबदारी सोपवली असावी. महाराज आग्र्यावरून परतल्यावर सन 1670 पासून पुन्हा एकदा नव्या दमाने स्वराज्य बांधणी सुरुवात केली. त्याच मोहिमेचा भाग म्हणून त्यांनी रामजी पांगिरा जवळपास 1,000 स्वारांची तुकडी देऊन नाशिक भागात, चांदवड, बागलाण भागात मोगलांवर नजर ठेवण्यासाठी पाठविले. तसेच आसऱ्यासाठी चांदवड जवळील कण्हेर गडावर व्यवस्था केली. कण्हेरगड स्वराज्याच्या व मोगलांच्या सीमेवर होता. सन 1671च्या मध्यास मोगल सरदार दिलेर खान सुमारे 15,000ची फौज घेऊन बऱ्हाणपूर जवळून नाशिक जवळ निघालेला होता. त्याला कण्हेर गडावर कुमक नसून जिंकण्यास सोपा असल्याची एक खबर मिळाली. रामजींचा परिसरात प्रहार सुरूच होता. त्याच्यासोबत 700 फौज होती, 300 दुसरीकडे होती. हेराने दिलेर खान कण्हेर गडावर चालून येत असल्याचा एक निरोप दिला. रामजी पांगिरांना 700 मावळ्यांना महाराज, भवानी, जिजाऊ, शंभू महादेवाची शपथ दिली. गड गाठला व दरवाजे बंद केले. 700 मावळ्यांनी दिलेर खानाच्या 12,000 फौजेचा धुव्वा उडविला. शेवटी दिलेर खानाने माघार घेत बऱ्हाणपूर गाठले आणि रामजींनी स्वराज्याचा गड कण्हेरगड राखला. पण दुर्दैवाने तानाजी सारखेच झाले. गड आला पण सिंह गेला. तानाजीचे मूळ कुळ ज्ञात होते, पण रामजी पांगिराची माहितीच नाही. परंतु ते आदिवासी भिल्ल असावेत. रामजी पांगिरांविषयी अधिकची माहिती पाहूया. कण्हेरगड या किल्ल्यावरही आपल्याला सहज विजय प्राप्त होईल या भ्रमात मोगल होते. मात्र कण्हेरगडावर शिवरायांच्या तालमीत तयार झालेले एक झुंजार किल्लेदार तैनात होते आणि ते म्हणजे रामजी पांगिरा.
शिवचरित्रातील प्रत्येक घटनेस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. 1630 ते 1680 या शिवकाळातील प्रत्येक घटना ही आजही प्रत्येकास प्रेरणा देणारी ठरते. शिवकाळातील असाच एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे कण्हेरगडाचे युद्ध. याच युद्धात शिवरायांचे निष्ठावंत सहकारी रामजी पांगेरा व त्यांच्या नेतृत्वाखालील जवळपास 700 मावळ्यांनी मोगलांविरोधात अतुलनीय पराक्रम गाजून इतिहासात आपले नाव अजरामर केले. खरं तर रामजी पांगेरा हे शिवरायांचे अत्यंत जुने सहकारी. रामजी पांगेरा त्यांच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती आपल्याला मिळत नाही. मात्र रामजी हे खूप पूर्वीपासूनच स्वराज्याचे निष्ठावंत पाईक होते. याचा पुरावा 1659 सालच्या अफझल खान वधाच्या प्रसंगात आपल्याला पाहता येतो. प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी अफझल खानाचा वध केल्यावर आदिलशाही सैन्यात जी दाणादाण उडाली त्यावेळी त्याच जावळीच्या खोऱ्यात स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रू व शत्रू सैन्यास नेस्त नाबूद करण्यासाठी अफझल खान वधाच्या नंतर दुदुंबीच्या ध्वनीने शिवरायांच्या सैनिकांना आदिलशाही सैन्यावर तुटून पडण्याची आज्ञा देण्यात आली. यावेळी कमळोजी साळुंके, येसाजी कंक, तानाजी मालसुरे, कोंडाजी वरखले आणि रामजी पांगेरा हे 5 अग्निप्रमाणे 5 तेजस्वी वीर 1000 पायदळासह वेगाने येऊन जावळीच्या जंगलाच्या मध्यभागी असलेल्या अफझल खानाच्या सैन्यास चारही बाजूंनी घेरून त्यांचा निपात केला होता. शिवरायांच्या आग्रा भेटीत औरंगजेबाने त्यांना विश्वासघाताने नजरकैद करून ठेवल्याच्या प्रसंगानंतरही महाराजांनी स्वतःची व संभाजी राजांची हुशारीने सुटका करून घेतली. नोव्हेंबर 1666च्या अखेरीस शिवाजी महाराज आग्र्याहून राजगडास परतल्याची बातमी सर्वत्र पसरली व मोगलांच्या गोटात खळबळच माजली. आग्रा येथे झालेल्या दगाफटक्यानंतर शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरोधात चढाईचे धोरण स्वीकारले व पुरंदरच्या तहात गमावलेला मुलूक व किल्ले पुन्हा स्वराज्यात सामील करून घेण्याच्या प्रयत्नास लागले. स्वराज्याची हद्द वाढवण्यासोबत महाराजांनी आपले आरमारही बलाढ्य केले. याच काळात औरंगजेबाने सुद्धा छुपे राजकारण सुरू करून निराजी रावजी व प्रतापराव गुजर यांना विश्वासघाताने कैद केले व त्यामुळे त्या प्रसंगामुळे शिवाजी महाराजांनी अधिकच आक्रमक होत बागलाण, खानदेश, वर्हाड, मराठवाडा या मोगलांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर हल्ले सुरू केले. मोगलांच्या ताब्यात गेलेले स्वराज्यातील जवळपास 23 किल्ले जिंकून घेण्यासाठी या किल्ल्यांना घेण्यापूर्वी मराठ्यांनी वऱ्हाड, जुन्नर, नगर, औरंगाबाद व मराठवाड्यातील परिंडा, औसापर्यंत आक्रमण करून मोगलांची नाचक्की केली. याच्यानंतर मोगलांकडे गेलेले 23 किल्ले एका मागोमाग एक जिंकण्याचा सपाटाच लावला. 1670 साली सुरतेची दुसऱ्यांदा लूट करून महाराजांनी मोगलांना पुन्हा एकदा हादरा दिला आणि नंतर सुरतेवरून परत येताना महाराज खानदेश बागलाण मार्गे स्वराज्याकडे येत होते. यावेळी खानदेशचा मोगल सुभेदार दाऊद खान यांनी शिवाजी महाराजांना वर्णी दिंडोरी परिसरात अडवले व यानंतर मराठे मोगल यांच्यात याच परिसरात तुंबळ युद्ध झाले. यामध्ये मोगलांचा दणदणीत पराभव झाला. पुढे 1670च्या डिसेंबरमध्ये मराठ्यांनी बुऱ्हाणपूर पर्यंत धडक मारली. 1671 साली मुल्हेरचा किल्ला ताब्यात घेतला. अशा प्रकारे साल्हेर पासून त्रिंबकगडापर्यंतची 40हून अधिक किल्ले स्वराज्यात आणून कित्येक नवे किल्ले महाराजांनी पुन्हा वसवले. कोळवड, रामनगर, जवाहीर हा प्रदेश स्वराज्यात आणला. सुरत, बसनूर, बुऱ्हाणपूर व औरंगाबाद ही मोगलांची संपन्न शहरे उद्ध्वस्त केली. खानदेश, बागलाण, वराड, गुजरात असे एक एक प्रांत बांधित चालले व ही बातमी औरंगजेबाच्या कानावर पडली व तो चिंतातूर होऊन म्हणाला की काय इलाज करावा. लाख लाख घोड्यांचे शोभे रवाना केले. ते शिवाजी महाराजांनी बुडविले. नामोहरम होऊन आले. आता कोण पाठवावे? शहाजादे पाठवावे तर तिकडेच फितव्यात मिळून दिल्लीच घेतील. याकरिता कोण पाठवाव्यास दिसत नाही. या उपर आपण स्वतः कंबर बस्ती करून शिवाजीवर चालून जावे तर शास्ता खान सारखी गच झाल्यास काय करावे असा विचार करून औरंगजेबाने महातब खान या सरदार शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. मग पुढे 1671 साली बुऱ्हाणपूर पार करून महातब खान महाराष्ट्र
महाराष्ट्रात आला. येथून प्रथम तो औरंगाबाद येथे जाताना खानदेशचा सुभेदार दाऊद खान याच्यासोबत चर्चा केली. नंतर औरंगाबादमध्ये जाऊन शहाजादा मुअज्जम याची भेट घेतली. या भेटीत बागलाण प्रदेशावर प्रथम ताबा मिळवण्याचा बेत मोगलांनी आखला आणि महातब खानासोबत संख्येने विपुल अशी सैन्यबळ होतेच. याशिवाय मोगलांचा बलाढ्य सेनापती दिलेर खान आणि खानदेशचा सुभेदार दाऊद खान हे दोघे व त्यांचे सैन्यही त्यांच्या सोबत होते. पुढे दाऊद खानास बागलाण प्रांताची चांगलीच माहिती असल्याचे त्याच्या अनुभवाचा उपयोग महातब खानाने करून घेण्याचा बेत केला व सैन्याचे वेगवेगळे गट करून त्यांना बागलाणीतील किल्ले जिंकून घेण्यासाठी पाठवले. सुरुवातीस मोगलांनी बागलाण जोर पकडून येथील मार्कंडा, अहिवंत आणि हातगड हे किल्ले ताब्यात घेतले व त्यानंतर त्यांनी कन्हेरगड या किल्ल्याच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. कन्हेरगड या किल्ल्यावरही आपल्याला सहज विजय प्राप्त होईल या भ्रमात मोगल होते. मात्र कन्हेरगडावर शिवरायांच्या तालमीत तयार झालेले एक झुंजार किल्लेदार तैनात होते आणि ते म्हणजे रामजी पांगेरा. कन्हेरगडावर कब्जा करण्यासाठी दिलेर खान आपल्या प्रचंड सैन्यासोबत चालून आला. किल्ल्यावर रामजी पांगेरा हे हशमांचे हजारी किल्लेदार होते. दिलेर खान किल्ल्यावर चालून करून येत आहे हे समजल्यावर रामजी पांगेरा यांनी आपल्या सोबतच्या 1000 सैन्यास सोबत घेतले. दिलेर खान रामजी पांगेरा यांच्या सोबत फक्त 1000 मराठी आहेत याची माहिती असल्याने हा किल्ला आपण आरामात जिंकू अशी त्याची कल्पना होती. मात्र पुढे काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. रामजी पांगेरा यांनी आपल्या सोबत असलेल्या 1000 शिलेदारांसोबत चर्चा केली व त्यांना सांगितले की दिलेर खान आपल्यापेक्षा संख्येने अधिक सैन्य घेऊन किल्ल्यावर चालून आला आहे, तेव्हा आपल्याला किल्ल्याच्या खाली जाऊन प्राणांतिक लढाई लढावी लागेल. यासाठी 700 जणांनी माझ्यासोबत खाली यावे व उर्वरित 300 जणांनी किल्ल्यावर राहून त्याचे संरक्षण करावे. रामजी पांगेरा यांच्या आवाहनास सर्वच मराठ्यांनी प्रतिसाद दिला व बघता बघता 700 मावळे घेऊन रामजी पांगेरा गडाखाली आले व दिलेर खानाच्या सैन्यावर विजेसारखे तुटून पडले. चारही बाजूंनी मावळ्यांनी दिलेर खानाच्या सैन्यास वेढा घातला आणि हर हर महादेव या नामघोषात ते मोगलांवर हल्ला करू लागले. सभासद बखरीत मराठ्यांच्या या पराक्रमाचे वर्णन कसे दिले आहे ते आता पहा. एक प्रहर टिपरी जैसी शिमग्याची दणाणते तैसे मावळे भांडिले. दिलेर खानाकडे विपुल संख्येत पठाण सैन्य होते व रामजी पांगेरा यांच्याकडे 700 मावळे होते. मात्र या 700 मावळ्यांनी दिलेर खानाच्या सैन्यात जेरीस आणले. दोन्ही बाजूने तलवारी, तीर आणि बर्ची या शस्त्रांचा मारा होऊ लागला. मात्र स्वराज्यासाठी प्राणही देण्याची तयारी ठेवून युद्धात उतरलेल्या मावळ्यांना त्याची फिकीरच नव्हती. मोगले व मराठे यांची ही लढाई खूप तुंबळत झाली. रामजी पांगेरा व मावळे देहभान विसरून लढतच होते. यावेळी रामजी पांगेरा व त्यांच्यासोबत असलेल्या 700 मावळ्यांपैकी प्रत्येकाच्या शरीरावर बाणांच्या व बर्चीच्या 30 जखमा होऊनही ते लढतच होते. हा खरंच एक चमत्कार होता. पाहता पाहता दिलेर खानाच्या 1200हून अधिक पठाण सैनिकांना जमीनदोस्त करून रामजी पांगेरा व त्यांच्यासोबत असलेले मावळे धारातीर्थी पडले. हा किल्ला नंतर मुघलांच्या ताब्यात गेला. तर या लढाईची दिलेर खानाने एवढी दहशत घेतली की रामजी पांगेरा व मावळ्यांचा पराक्रम पाहून त्यांनी काही घटका आपली बोटे तोंडात घातली असे उल्लेख सापडतात. शिवचरित्रात कन्हेरगडाच्या लढाईस व रामजी पांगेरा व त्यांचे 700 मावळ्यांच्या पराक्रमास मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. कारण मोगलांना हादरून टाकणारा हा युद्ध प्रसंग रामजी पांगेरा व 700 मावळ्यांनी आपल्या पराक्रमाने अजरामर करून ठेवला आहे. मित्रांनो, आज आपण पाहिलं की रामजी पांगेरा हे एक अत्यंत तेजस्वी, शूर आणि झुंजार किल्लेदार होते. त्यांची किल्ल्याच्या रक्षणासाठीची सेवा, त्यांची शौर्यपूर्ण लढाई आणि स्वराज्याच्या संरक्षणासाठी दिलेल्या अटीतटीच्या योगदानाची गाथा आजही आपल्याला प्रेरणा देते. 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफझल खानाच्या भेटीच्या प्रसंगात तसेच कन्हेरगडावरील ऐतिहासिक लढाईत त्यांची धैर्यशक्ती आणि युद्ध निपुणता त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख ठरली. त्यांनी आपले 700 मावळ्यांसह 12,000 दिलेर खानाच्या सैन्याला पराभूत करीत इतिहासात एक सुवर्ण क्षणात आपलं नाव कोरलेलं आहे. त्यांच्या शौर्याचे आणि नेतृत्वाचे हे
विस्मयकारक उदाहरण हेच आपल्याला सांगते की एक माणूस त्याच्या कणखर इच्छाशक्ती आणि धैर्याने मोठा इतिहास घडवू शकतो. रामजी पांगेरा हे त्या काळातील स्वराज्याचे खांब होते आणि त्यांचे पराक्रम स्वराज्याच्या स्थापनेसाठी अमूल्य ठरले. हे ऐतिहासिक दृश्य आजही आपल्याला त्यांच्यातील शौर्याची प्रेरणा देते. तर मित्रांनो, ही होती रामजी पांगेरांच्या शौर्यगाथेची एक छोटीशी झलक. स्वराज्य मंदिराची खांब व्हिडिओ सिरीजमध्ये पुढील एपिसोडमध्ये आपल्याला आणखी इतर महान मराठा किल्लेदारांच्या पराक्रमाची गाथा ऐकायला मिळेल. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.